न्यायमूर्ती रामकृष्ण प्रभूने यांच्या पत्नीला पेशव्यांच्या घरी समारंभासाठी बोलवलं होतं। तिथं पेशव्याच्या पत्नीने पाहिलं की गुरुपत्नीच्या अंगावर एकही सोन्याचा अथवा चांदीचा दागिना नाहीये। तर हे बघून आपल्याला लोक हसतील किंवा नावे ठेवतील, याच्यासाठी पेशव्यांच्या पत्नीने त्यांना सोन्या मोत्यांचे अलंकार दिले व छानशी साडी पण नेसायला दिली आणि पालखीमध्ये बसून त्यांना घरापर्यंत पोहोचवलं। शिपायाने रामकृष्ण प्रभूने यांना सांगितले की तुमची पत्नी आल्या आहेत। तेव्हा रामकृष्ण प्रभूने यांनी दरवाजातून पाहिलं की त्यांची पत्नी पालखीमध्ये आलेली आहे आणि तिने खूप सोन्या मोत्यांचे अलंकार घातलेले आहे। ते पाहून रामकृष्ण प्रभूने म्हणाले, ही माझी पत्नी नाहीये, ही कोण्या मोठ्या घरातील स्त्री आहे। तेव्हा रामकृष्ण प्रभूने यांच्या पत्नीला समजलं की आपल्या नवऱ्याला नक्की काय म्हणायचं आहे। त्या पुन्हा पेशव्यांच्या घरी गेल्या आणि तिथे सोन्या मोत्यांचे अलंकार देऊन टाकले व त्यांची जुनी साडी त्या नेसून पुन्हा घरी आल्या। घरी आल्यानंतर त्यांनी नवऱ्याला क्षमा याचना मागितली। तेव्हा रामकृष्ण प्रभूने म्हणाले की अगं, सोन्या मोत्यांचे अलंकार हे मोठ्या घरातील लोकांना शोभून दिसतात किंवा सुखी माणसाला ते घालण्याची हौस असते, पण आपल्यासारख्या विद्वानांच्या घरी सदाचार, साधेपणा व प्रामाणिकपणा त्याबरोबर चारित्र्य या गोष्टी आपल्याला शोभून दिसतात। तर मित्रांनो, यातून मला एकच सांगायचं आहे, सोन्या मोत्यांच्या अलंकारापेक्षा सदाचार, साधेपणा व चारित्र्य या स्वतःमधील गोष्टी जपून ठेवा। त्याही सोन्या चांदीच्या दागिन्यांपेक्षा खूप मौल्यवान असतात। हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।